हॅलो नमस्कार, मी प्रियंका. तर मी ही पद्धत खानदेशी पारंपरिक पद्धतीने मूग मठच्या मी वड्या बनवत आहे आणि कशा बनवत आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा. आता वाजलेले आहेत रात्रीचे 12. आता मी ते आता मी त्या ज्या डाळी आहेत त्या स्वच्छ निवडून घेणार आहे, धुवून आणि पाण्यात भिजवून घेणार आहे. सकाळी दळायला जाणार आहे गिरणीवर आणि 6:30ला तरी घरून निघावं लागेल. तर कशा बनवल्या आहेत काय तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. मूग मठाच्या डाळीचा वड्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1.5 किलो मुगाची डाळ आहे ही, आणि त्यानंतर अर्धा किलो चवळीची डाळ आहे, आणि इथे मी 1 किलो मठाची डाळ घेतलेली आहे. तर 1 किलो मठाची डाळ, 1.5 किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो चवळीची डाळ. तर हे तिघंही आता मी स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घेणार आहे. तर मी ते मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाणी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इकडे आहे मठाची डाळ, तीही 2 पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आणि चवळीची डाळ. तर आता हे तिघही डाळी आता रात्रभर असं ठेवून देणार आहे. The next day. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे ना पुन्हा डाळी स्वच्छ 2-3 पाणी धुवून घेणार आहे. इथे मी सगळ्या डाळी आता चोळून धुवून घेणार आहे. तिघही डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2-3 पाणी, आणि त्यानंतर मी ते कापड घेतलेलं आहे आणि फॅन खाली मी 15-20 मिनटं ही डाळ थोडी सुकवून घेणार आहे. तिला व्यवस्थित पसरवून घेणार आहे आता हाताने. इथे लागणार आहे लसूण आणि कोथिंबीर. आता कोथिंबीर निवडून घेते. तर इथे मी साहित्य घेतलं ते बघू शकतात. तर मी ते 100 ग्राम जिरे, 100 ग्राम बडीशोप, अर्धी वाटी मिरची पावडर, 1 चमचा हिंग, मीठ 2 चमचे, हळद 1 मोठा चमचा, 1 वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी लसूण, अद्रक 1 मोठा तुकडा आणि 4 पळी तेल घेतलेलं आहे मी. तर मीठ कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता, आणि तिखटही तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आता इथे डाळही छान सुकलेली आहे. 15-20 मिनटं छान डाळ फॅन खाली सुकायला ठेवली होती मी. आता एका डब्यात टाकून आता मी गिरणीवर घेऊन जाणार आहे दळायला. आणि तुम्ही जर डाळ कमी घेतली असेल तर तुम्ही मिक्सरमधने काढू शकतात घरी.
मी इथे आलेली आहे गिरणीवर आणि इकडे माझी डाळ हमारा हो गया है क्या? नहीं ना चावल भी दो बाकी। इथे मस्त आपलं वड्यांचं पीठही दळलं गेलेलं आहे, ते बघू शकता। इथे मी बडीशोप आणि जिरे जे आहे ते बारीक करून घेते, आपल्याला वड्यांना लागणार आहे तर मिक्सरमधून थोडं ग्राइंड करून घेणार आहे। जिरे आणि बडीशोप टाकली, मीठ, हिंग, हळद, कुठली मिरची आहे ही? साधी आपली याचा का वड्यास कांदे टाकायचे आणि तेलात भजी टाकायची। पूजा स्पेशल ना थंडीमध्येच करतो, चांगलं असतं. कसं करता त्याला उन्हामध्ये थंडीत गोळ्या करून हे गोळ्यामध्ये पटकन लवकर गोळ्या करून थंडीतच करतात ना हे? हां जानेवारी गोळ्या करून अच्छा, गरमीमध्ये मध्ये डाळ होती। होती। तरी मी रात्री 12-12:30ला टाकली। हो नाही तर ताई इथे खालीच टाकून द्या, मला असं वाटतं। एवढं लांब येईल का पण तुझं? इथं तर आहे, करू का जवळ?
थांबा मी ठेवून देते होईल ना एवढं पूर्ण होऊन जाईल अच्छा किती कडक ऊन पडतंय